चटोरी चिंटू। वीर, मी पण या स्पर्धेत भाग घेणार आणि सगळ्यात जास्त दूध पिऊन फर्स्ट प्राइज मिळवणार. नाही चिंटू, तू एक जिन आहेस. तू जादू करून जिंकशील. एखादा नॉर्मल मुलगा तुझ्याशी स्पर्धा कसा करू शकेल? तू मला कुठल्या स्पर्धेत भाग घ्यायला देत नाहीस. बंधू आणि भगिनींनो, आपलं नाव आहे क्रोधी पैलवान. माझ्या डेअरी मध्ये ही स्पर्धा यासाठी ठेवण्यात आली आहे की जेणेकरून समध्या पोरांना दूध पिण्याची सवय लागावी. म्हणजे जो कोणी पोरगा सगळ्यात जास्त दूध पिणार तोच फर्स्ट येणार. चला मित्रांनो, स्पर्धा सुरू करूया. इमली, मला तो जिंटू आहे असं वाटतंय, कारण कोणीच इतकं जास्त दूध पिऊ शकत नाही. बस बस बाळा, अरे माझं समद दूध संपलंय. आम्ही तुला फर्स्ट प्राइज. एक मिनिट सर, ही कॉम्पिटिशन फुरसतगंजच्या मुलांसाठी आहे. फर्स्ट प्राइज बंटीला मिळायला हवा, कारण हा मुलगा फुरसतगंजचा नाहीये. माझं नाव पिंटू आहे. मी फर्स्ट आलोय. आता हे बघा, पिंटू जो आहे तो फुरसतगंजचा नसल्यामुळे त्याला या स्पर्धेमध्ये फर्स्ट प्राइज देता येणार नाही. तरी बी आम्ही याला एक प्राइज तर नक्कीच देऊ. ही ट्रॉफी आहे या मुलासाठी, पिंटू साठी. आणि या स्पर्धेमध्ये फर्स्ट आलाय आपला बंटी. मी जिंकलो. आताच हाती आलेल्या सूत्रानुसार फुरसतगंजमध्ये रोज म्हशी चोरीला जात आहेत. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर सुद्धा चोर पकडला गेलेला नाहीये. आता केवळ न्यू डेअरी मध्येच म्हशी उरल्या आहेत, कारण त्यांची सुरक्षा तेथील पैलवान करत आहेत. लोकांनी रोबोबॉयकडे अपील केलं आहे की त्याने या चोराला पकडावे. रोबोबॉय, जर तू ही न्यूज बघत असशील तर प्लीज हेल्प. आजोबा, आपण त्या चोराला पकडले पाहिजे. पण कसं पकडायचं? जिंटू आहे ना, दुधाने भरलेली पूर्ण डेअरी. याला सांगू, जादूने म्हैस बनून उभारा. जेव्हा चोर याला घेऊन जातील तेव्हा हा सगळं बघून आपल्याला बोलावून घेईल. ही पण एक चांगली आयडिया आहे. चल जिंटू, एक धष्टपुष्ट म्हैस बन, म्हणजे चोर तुला चोरून नेतील. अगडम बगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. अरे भेळपुरी, आधी थोडी भेळपुरी खाऊन घेऊ का? अरे हे समद काय चाललं र? या म्हशीला भेळपुरी खाण्याचा नाद आहे बघा. कशी खाते बघा. एकदम खादाड वाटते. हिच नाव खाऊबाई ठेवूया. भूल गया. हा जिंटू कुठे गेला? बहुतेक त्याला चोर घेऊन गेले वाटतं. आता काय करायचं? त्याला कसं शोधायचं? तो विसरला तर नसेल ना? माझा जिंटूवर विश्वास नव्हता, म्हणून त्याच्या शेपटीवर मी एक ट्रॅकिंग डिव्हाइस लावलं होतं. चला त्याला ट्रॅक करूया. मला आधीपासून शंका होती की चोर इथेच आहे,
कारण यांच्यात म्हशी चोरीला जात नाहीयेत. तुम्ही दोघे इकडे थांबा, मी चिंटूला शोधून आणतो. अरे वा खाऊ बाई, तुला जितकं बी खायचंय, पाणीपुरी शेवपुरी खाऊन घे. जोपर्यंत मी तुझा मालक आहे ना तोपर्यंत काय बी कमी पडणार नाही. खाऊन घे, खाऊन घे. हा माझा मालक किती चांगला आहे. यम्मी, काय शेवपुरी आहे. असं काय तर तू सगळ्या फुरसतगंजच्या म्हशींना चोरतोयस. ही माझी म्हैस आहे, मी हिला घेऊन जातो आहे. हा मुलगा कोण आहे जो मला माझ्या मालकापासून वेगळं करतोय. शाबास खाऊ बाई, मार त्याला मार, अजाबात सोडू नको. चिंटू थांब. अरे चिंटू थांब, काय करतोयस तू चिंटू. वीर, जिंटू तुला का मारत आहे? त्याची स्मृती हरपली आहे. मी जाऊन त्याच्या डोक्यावर 2 लाथा मारतो, म्हणजे त्याची अक्कल ठिकाणी येईल. तुम्ही दोघे इथेच थांबा. चिंटू, चिंटू, बघ कोण आलाय ते. बहिणींनो, बघा हा गाढव इथे कसा काय घुसला आहे. हा आणि याचा मालक आपल्याला इथून घेऊन जाऊ इच्छितो. चला त्यांना धडा शिकवूया. यांनी मला घेराव का घातला आहे. यांचा हेतू काहीतरी वेगळा वाटतोय. वीर, वीर, वाचव. अरे चिंटू, स्वतःच्याच मित्राला मार खाऊ घालतोयस. चिंटूच्या डोक्यावर तर मी 2 लाथा मारू शकलो नाही, पण मला मात्र वर खाली पुढे मागे सगळीकडून लाथा पडल्या. तिकडे जाणं खूप धोकादायक आहे. आता रोबो बॉयला जावं लागेल. रोबो बॉय सूट ऑन. ये भावा रोबो बॉय, असं ऐकलंय की तू फुरसतगंजचा रक्षण करता आहे म्हणून. हा विचारच करत होतो की आपली भेट कधी होईल. रोबो बॉय, अरे आपलं नाव क्रोधी पैलवान आहे. तसं तर आपल्याला राग अजिबात येत नाही, पण जेव्हा आपली सटकते ना तेव्हा आकाश पातळ एक करून टाकतो आपण. कार बाळा, अरे तू आमच्याशी कशा पाय लढतोय. हे तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे. जा 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 बाळा. राग मला पण येत नाही, पण जेव्हा येतो तेव्हा मी पण आकाश पाताळ एक करून सोडतो. अग खाऊ बाई, अग मला वाचव. माझा मालक अडचणीत आहे. वीर, जिंटू येत आहे. तू त्याच्या डोक्यावर मार, म्हणजे त्याची स्मृती परत येईल. खाऊ बाई, जिंटूच्या डोक्याला लागून सुद्धा अजूनही त्याला काही आठवत नाहीये. त्याच्या डोक्यावर नाही, त्याच्या शिंगावर लागतंय. वीर, त्याच्या शिंगांच्या मध्ये मार, तेव्हाच त्याची स्मृती परत येईल. ओके इमली. आजोबा, लवकर पोलिसांना घेऊन नव्या डेअरीमध्ये या. हा आपली
बंदूक सोडून आंबे कशा पायी मारतोय? काय बी कळना नेमकं चाललंय काय? मी इथे काय करतोय? ही काय जादू आहे? जिंटू, हे सगळं त्यांना विसरायला लाव. त्यांना हे लक्षात राहता कामा नये की त्यांची खाऊबाई मुलगा झाली. ए रोबो बॉय, आमची खाऊबाई कुठं गेली? खाऊबाई तर चाट खायला निघून गेली. आता तुम्ही सुद्धा जेल मध्ये बसून चाट खा. अरे माझी म्हैस आहे. मला म्हैस मिळाली माझी. थँक्यू रोबो बॉय. इमली, हे काय चाललं आहे? आत्ताच रोबोबॉयने म्हशीच्या चोरांना पकडून दिलं आहे. रोबोबॉय नसता तर कोणास ठाऊक आपलं काय झालं असतं.